बातमी आहे विदर्भामधल्या उष्णतेच्या लाटेच्या संदर्भातली, कारण उष्णतेच्या लाटेमध्ये संपूर्ण विदर्भ हा होरपळतोय। नागपूरमध्ये विचार केला तर तापमानाने 45 अंश सेल्सिअसचा टप्पा पार केलाय आणि यामुळे नागपूरमध्ये सकाळी 11च्या नंतर घराबाहेर पडणं हे अवघडच होऊन बसलंय। दरम्यान या उष्णतेपासून दिलासा मिळावा यासाठी काही व्यापाऱ्यांनी आपल्या दुकानामध्ये पाण्याचे मीट्स लावलेत। त्यामुळे बाहेरच्या तापमानाच्या तुलनेने दुकानाच्या आतमध्ये 7 ते 8 अंश सेल्सिअस तापमान कमी व्हायला मदत होतीये। त्यामुळे ग्राहकांना देखील काहीसा दिलासा मिळतोय। या सगळ्याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी तुषार कोहळे यांनी। सध्या विदर्भामध्ये उष्णतेची लाट सुरू असून नागपूरचा पारा हा जवळपास 45 अंश सेल्सिअसच्या वर गेला आहे। त्यामुळे आपण बघू शकतो की अनेक व्यापाऱ्यांनी ग्राहकांच्या काळजीसाठी अशा प्रकारे तुषारांचे फवारे दुकानामध्ये लावलेले आहे, जेणेकरून जे ग्राहक काही माल खरेदी करायला येतात तेव्हा त्यांना त्रास होऊ नये। आपण बघू शकतो की धरमपेठ परिसरामध्ये हे जे फरसांचं दुकान आहे, इथे सकाळपासून अशा प्रकारे तुषाराचे फवारे लावण्यात आलेले आहे आणि येणारे जे ग्राहक आहे, कारण की हे छोटेखानी रेस्टॉरंट आहे, त्यामुळे येथे येऊन ग्राहक काही खाद्यपदार्थ खातात, त्यामुळे बराच वेळ त्यांना इथे घालवावा लागतो। त्यामुळे ग्राहकांना त्रास होऊ नये यासाठी खबरदारी म्हणून इथे अशा प्रकारे उपाययोजना केल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। सुभाष मिष्टान्न भंडारमध्ये मी गेल्या 30 वर्षापासून येतोय आणि इथल्या प्रत्येक पदार्थाची चव मला अत्यंत आवडते आणि याच्यासोबत त्यांनी हे जे कस्टमर्सच्या सोयीकरता केलं आहे हे त्यांचे अत्यंत स्तुत्य उपक्रम आहे आणि मी सर्व त्यांच्या ग्राहकांतर्फे त्यांचे आभार मानतो की त्यांनी आमच्याकरता ही सोय केली। आपण बघू शकतो की सिनियर सिटीजन आहे काका, ते देखील आपल्याला पाहायला मिळत आहे। आत्ताच तुम्ही समोश्याचा आस्वाद घेतलेला आहे, तुषार इथे लावलेला आहे, थोडं वातावरणाचा गारवा निर्माण करण्याचा प्रयत्न झाला, थंडगार वाटतं का आतमध्ये? वाटते ना। आणि नागपूरमध्ये अनेक ठिकाणी अशा प्रकारे वेगवेगळे उपाय केल्याचं पाहायला मिळत आहे। त्यामध्ये धरमपेठ भागामधलं हे जे फरसांचं दुकान आहे, या फरसांमध्ये तुषार लावून एक प्रकारे ग्राहकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे। कॅमेरामॅन मिथुन आत्मनेसह तुषार कोहळे, एबीपी माझा, नागपूर।